श्रुते हो नमस्कार। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोते हो, मागील भागामध्ये आपण 12 ज्योतिर्लिंगातील पहिलं ज्योतिर्लिंग पाहिलेलं आहे, त्याविषयी माहिती आपण घेतलेली आहे। आता दुसरं जे ज्योतिर्लिंग आहे ते म्हणजे ही शैल्य पर्वतावरील मल्लिकार्जुन, ह्या ज्योतिर्लिंगाविषयी आपण माहिती घ्यायची। तर एकदा शिवपार्वती कैलासावर असताना गणपती आणि कार्तिकेय या दोघांनाही सांगितलं। शिवपार्वती म्हणाले की या पृथ्वीची प्रदक्षिणा कोण लवकरात लवकर करून येईल। असा प्रश्न त्यांनी विचारला आणि जो प्रदक्षिणा करून येईल त्याचं कौतुक केलं जाईल। दोघांमध्ये कोण समर्थ आहे पहा। त्यावेळी कार्तिक स्वामी मयूर वाहनावर आरूढ होऊन पृथ्वीच्या प्रदक्षिणासाठी निघाले। बराच कालखंड गेला। इकडे गणपतीने विचार केला, आपण पृथ्वी प्रदक्षिणा मारण्यापेक्षा माता पित्याची प्रदक्षिणा जर केली तर आपल्याला पृथ्वी प्रदक्षिणेचं फल लाभेल। असा विचार करून गणपतीनं शिवपार्वतीच्या भोवती प्रदक्षिणा काढली आणि इकडे कार्तिक स्वामी पृथ्वी प्रदक्षिणा करून याला त्यांना वेळ लागला आणि हे लवकरात लवकर प्रदक्षिणा माता पित्यांची काढली हे कार्तिक स्वामीला समजलं। त्याचंच कौतुक केलं, हे त्याला बरं वाटलं नाही। तो निराश झाला आणि तिथून तो निघून गेला। कैलास पर्वतावरून तो क्रौंच पर्वतावर निघून गेला। तिथून 12 कोस अंतरावर असलेल्या शैल पर्वतावर त्या ठिकाणी तो जाऊन राहिला। त्याला शोधण्याचा प्रयत्न शिवपार्वतीने केला, परंतु तो काही सापडला नाही। अखेर तो ज्या ठिकाणी सापडला त्या ठिकाणी त्याची मनधरणी भरपूर केली, परंतु तो पुन्हा परतून यायला तयार होईना। मग शिवपार्वती यांनी ठरवलं आणि त्यांनी ज्योतिर्मय स्वरूपात त्या ठिकाणी त्याच्या भेटीसाठी वास्तव्य केलं आणि अमावस्येमध्ये शिव त्या ठिकाणी वास्तव्य करायचे। पौर्णिमेच्या दिवशी पार्वती देवी वास्तव्य करायची। तर या ठिकाणी ते ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुन या नावाने प्रसिद्ध झालं। मल्लिका म्हणजे पार्वती आणि अर्जुन म्हणजे शिव। अशा प्रकारे त्या ठिकाणी ज्योतिर्लिंग स्वरूपामध्ये शिवपार्वतींनी आपलं प्रस्थान ठेवलं आणि त्याच्या दर्शनानं अनेक प्रकारची सुख प्राप्त होतात, मुक्ती प्राप्त होते, अनेक प्रकारचे रोग नष्ट होतात, असं शिवपुराणामध्ये सांगितलेलं आहे। तर यात शिवपुराणानुसार आणि इतर काही माझ्या ग्रंथांच्या अभ्यासानुसार शिवाला कोणत्या प्रकारे
आपण वस्तू अर्पण केल्यानंतर काय प्राप्त होतं या संदर्भात मी सविस्तर आणि गोपनीय माहिती सांगणार आहे. भगवान शंकरांना तांदूळ जर अर्पण केले, ज्या व्यक्तीला धन मिळत नाही अशा व्यक्तीला धनप्राप्ती होते. जव जर त्याला अर्पण केलं तर ज्या व्यक्तीला सुख नसेल, सतत दुःखामध्ये असेल, अशा व्यक्तीला सुखाची प्राप्ती या जवानं होते. भगवान शंकरांना तीळ अर्पण केले तर सर्व प्रकारच्या पातकांचा नाश होतो असं म्हणतात. कारण हे तीळ हे पापनाशी मानले गेले आहे. हवनाच्या वेळी तिळाचा वापर केला जातो. भगवान शंकरांना गहू अर्पण केले तर संतान प्राप्ती होईल. ज्या व्यक्तींना संतान नाही अशा व्यक्तींना संतान प्राप्ती होईल. दह्याचा अभिषेक घातला तर शांती लाभ होतो. तुपाचा अभिषेक घातला तर शारीरिक बल प्राप्त होतं, शक्ती प्राप्त होते. त्यानंतर साखर मिश्रित दुधानं शिवपिंडीवर अभिषेक जर घातला तर ज्या व्यक्तींना किंवा ज्या मुलांना बुद्धिमत्ता कमी आहे, स्मरणशक्ती कमी आहे, अशा मुलांच्या मध्ये स्मरणशक्तीमध्ये वाढ होते. मोहरीच्या तेलानं अभिषेक घातल्यास शत्रूच्या कारवाया थांबतात, रोगही नष्ट होतात. अशा प्रकारचा उल्लेख शिवमहापुराणामध्ये आढळतो. भगवान शंकरांना दुधाचा अभिषेक घातला तर पुत्र संतती प्राप्त होते. गंगाजलानं अभिषेक घातला तर त्या व्यक्तीला भोग आणि मोक्ष दोन्हींची प्राप्ती होते. पारिवारिक सुख नसेल, सांसारिक सुख नसेल तर अशा व्यक्तीने मधाचा अभिषेक घातला तर त्या व्यक्तीला पारिवारिक सुख प्राप्त होते. अभिषेकामध्ये अत्तराचा वापर केला असेल, अत्तर लावला असेल शिवाला, तर त्या अत्तरामुळे विचार पवित्र होतात. एखाद्या व्यक्तीला संतती नाही, बराच काळ संतती नाही आणि पुत्र संतती पाहिजे, अशा व्यक्तीने 1,00,000 धोत्र्याच्या फुलांनी पूजन केलं तर त्या व्यक्तीला कुलदीपक असा पुत्राची प्राप्ती होते. वाहन सुख नसेल तर चमेलीच्या फुलानं पूजा करावी, वाहन सुख प्राप्त होत. एखाद्या व्यक्तीला 7.5 त्रास असेल, वाट्याला 7.5 आलेले असेल, एका राशीतून शनीचं भ्रमण जे आहे ते 2.5 वर्ष असतं आणि पुढच्या राशीमध्ये आणि मागच्या राशीतून भ्रमण चालू असतं. अशा प्रकारे पूर्ण पार करायला त्याला 7.5 वर्षाचा कालखंड लागतो. या कालखंडामध्ये जर त्रास होत असेल तर शनीला आवडणारं जे झाड आहे ते शमीपत्र आहे आणि या शमीपत्रानं, लाख शमीपत्रानं जर शिवाची पूजा केली तर त्याच्या 7.5 त्रास जो आहे तो दूर होतो. शमीपत्र केवळ गणपतीलाच प्रिय आहे असं काही नाही, शिवाला सुद्धा चालू शकतं. एवढंच नाही तर त्या शमीपत्रानं मोक्ष प्राप्ती होईल असा उल्लेख या शिवपुराणामध्ये आढळतो. बेलाची फुलं जर वाहिली गेली तर त्या व्यक्तीला चांगली पत्नी लाभेल असा उल्लेख केलेला आहे. एखाद्या व्यक्तीला धान्य मिळत नसेल, अन्न मिळत नसेल तर अशा व्यक्तीनं जुईच्या फुलानं पूजा करावी, धान्य प्राप्ती होते. रोग त्रस्त करत असतील, अनेक रोगांचा त्रास असेल, जीव नको नकोसा झाला असेल
तर अशा व्यक्तीनं गुळवेलाच्या पानांची काही म्हणजे पूजा करावी, अर्पण करावी. भगवान शंकरांना चंदन अर्पण केलं तर मान सन्मान लाभतात, कीर्ती सुगंध दरवळतो. केसर अर्पण केलं तर शांतता आणि सौख्य लाभतं. व्यक्तीला शांतता नसेल, मनाला सुख नसेल, तर अशा व्यक्तीला शांतता लाभते. काही ठिकाणी भांग शिवपिंडीवर वाहण्याची प्रथा आहे, तर त्याच्यामुळे विकार दूर होतात. त्यानंतर साखर अर्पण केली तर सुख समृद्धी लाभते, अशा प्रकारचा उल्लेख आढळतो. आता यामध्ये प्रस्थपूजा जी आहे त्यामध्ये 20 कमळांची एक प्रस्थपूजा होते. मनोकामना पूर्तीसाठी प्रस्थपूजा माहिती असणे आवश्यक आहे. 20 कमळ जर शिवाला अर्पण केली तर एक प्रस्थपूजा होते. 1000 बेल अर्पण केला तर अर्धा प्रस्थ होतो, म्हणजे पूर्ण प्रस्थ व्हायला 2000 बेल अर्पण करावं लागतं. बेलपान म्हणजे मनोकामना पूर्तीसाठी 2000 बेलांची जर पूजा केली तर त्या व्यक्तीला एक प्रस्थ पूजेचा लाभ होतो. 16 फळांचा नैवेद्य जर दाखवला तर एक प्रस्थ नैवेद्य असा मानला गेलेला आहे. आणि या बऱ्याच गोष्टी या माहिती नसतात आपल्याला. प्रस्थ पूजा म्हणजे काय, नेहमीच्या पद्धतीने आपण पूजा अर्चा करत असतो. म्हणजे या पुराणातून काय काय गोष्टी आहेत यांची माहिती असणं आवश्यक आहे. आणि विशेष म्हणजे ऐन तारुण्यामध्ये या गोष्टींची माहिती असणं आवश्यक आहे. ज्या वयामध्ये व्रतवैकल्य करावयाचे असतात, ज्या वयामध्ये भगवंताची आराधना करण्यामध्ये शरीरात पूर्ण ताकद असते, क्षमता असते, अशा वेळीच या ग्रंथांचं वाचन होणं आवश्यक असतं. तर रोगमुक्तीसाठी 50,000 कमळांचा वापर करायला सांगितलं. शिवाला 50,000 कमळं अर्पण करावी, रोगमुक्ती होते. कन्या प्राप्ती जर पाहिजे असेल किंवा कन्या प्राप्ती होत नसेल तर त्यासाठी सुद्धा तेवढ्याच कमळांची पूजा करायला सांगितलेली आहे. विद्येमध्ये यश नसेल, सांगितलेलं ध्यानात राहत नसेल किंवा विशिष्ट कालखंडामध्ये आपल्याला विद्येमध्ये अडथळा येत असेल तर अशा वेळी विद्याप्राप्तीसाठी 25,000 कमळांची पूजा करायला सांगितली, की जेणेकरून त्याच्या विद्याप्राप्तीमधील अडथळे जे आहेत, अडचणी जे आहेत त्या दूर व्हायला लागतात आणि अभ्यासामध्ये त्याला यश यायला सुरुवात होते. तर अशा प्रकारे कमळाचंही फळ त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. एखाद्या व्यक्तीचं आयुष्य कमी असेल आणि ती व्यक्ती जास्त काळ जगणार नाही असं वाटत असेल किंवा स्वतःच आयुष्य कमी आहे असं जर वाटत असेल तर अशा व्यक्तीने लाख दुर्वांनी पूजा करावी. लाख दुर्वांनी पूजा केल्यास त्या व्यक्तीचं आयुष्य वाढेल. लाख धोत्र्यांनी पूजा केली तर त्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे संतती किंवा पुत्र संतती प्राप्त होते. वस्त्र आणि संतती यांची प्राप्ती व्हावयाची असेल, वस्त्र लाभ व्हावयाचा असेल, संपत्ती लाभ व्हावयाचा असेल तर अशा व्यक्तीने शेवंतीच्या फुलांनी पूजा करावी. त्यानंतर मनामध्ये स्वच्छता नसेल, मनामध्ये अस्वस्थता असेल, मन दूषित असेल तर ते स्वच्छ होण्यासाठी निर्गुंडीच्या फुलांनी पूजा करावी. अशा प्रकारचा उल्लेख हा शिवपुराणामध्ये आढळतो. पारिजातकांची फुलं जर वाहिली तर सुख आणि संपत्ती याचा लाभ होतो.
आता या ज्या गोष्टी सांगितल्या मी सुद्धा काही प्रमाणात यांचा अनुभव घेतलेले आहेत. पारिजातकाची फुलं जी आहेत रोज 2000 याप्रमाणे 50 दिवसामध्ये 1,00,000 पारिजातकाची फुलं वाहण्याचा प्रयोग मी स्वतः केला आहे. अनेक प्रकारचं अडथळं, अनेक प्रकारच्या अडचणी यामुळे दूर होतात, सुख लाभतं आणि त्या व्यक्तीला परमार्थातील जी मार्गातला अडथळा आहे ते सुद्धा दूर होतात. एखाद्या व्यक्तीला शत्रूकडून उपद्रव होत असेल, सतत त्रास होत असेल, कामामध्ये त्याचं लक्ष नसेल, अशा व्यक्तीनं मोहरीच्या फुलांनी पूजा करावी. त्यामुळं अनेक शत्रूच्या जे काय कारवाया आहेत त्या कारवाया काय होतात, थंड होतात. भगवान शंकरांना अनेक फुलं प्रिय आहेत, परंतु चाफा आणि केवडा फक्त त्यांना वर्ज आहे. एवढा आपण पथ्य पाळावं लागतं. बाकीचं जे तुम्हाला मी सांगितलेलं आहे, अनेक प्रकारची धान्य जी आहेत, अनेक प्रकारची फुलं आहेत, अनेक प्रकारची पानं आहेत, यांचा पूजेमध्ये कसा वापर करावा, कोणत्या गोष्टीसाठी कोणत्या साधनांचा वापर करावा हे आपण लक्षात ठेवणं जरूर आहे. आज आपण एवढ्यावर थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.